नमस्कार. आज आपण एका अशा दिवसावर बोलणार आहोत जो इतिहासातील एका अतुलनीय शौर्याची आठवण करून देतो. हम्म. आपण बोलतोय 26 डिसेंबरला साजरा होणाऱ्या वीर बाल दिवस बद्दल. हो, जो गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांच्या त्यागाला समर्पित आहे. अगदी. चला, यामागे नेमकी काय गोष्ट आहे ते समजून घेऊया. नक्कीच. या दिवसाच्या केंद्रस्थानी आहेत गुरु गोबिंद सिंग यांचे 2 धाकटे पुत्र. छोटे साहिबजादे म्हणून ओळखले जातात ते. बरोबर. 9 वर्षांचे बाबा जोरावर सिंग आणि फक्त 7 वर्षांचे बाबा फतेह सिंग. फक्त 7 आणि 9 वर्ष. म्हणजे खरं तर या वयात मुलांना धर्म, तत्व या गोष्टी कितपत कळतात? तोच तर मुद्दा आहे. तरीही त्यांनी जो निर्णय घेतला तोच म्हणजे अविश्वसनीय आहे. पण ही घटना घडण्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असेलच. हो, होतीच. ही गोष्ट आहे 1705 सालची. तेव्हा मुघल सम्राट औरंगजेब आणि गुरु गोबिंद सिंग यांच्या खालसा पंथामध्ये म्हणजे संघर्ष अगदी शिगेला पोचला होता. अच्छा, म्हणजे वातावरण खूप तणावपूर्ण होतं. खूप जास्त. याच काळात गुरु गोविंद सिंगजींचा परिवार आनंदपूर साहेबचा किल्ला सोडून जात होता आणि तेव्हाच त्यांची ताटातूट झाली. आणि मग त्यांचे हे 2 लहान मुलं? हो, हे 2 लहान मुलं आणि त्यांच्या आजी माता गुजरीजी मोगलांच्या हाती लागले. अरे रे. आणि सरहिंदचा जो नवाब होता वजीर खान, त्याने त्या मुलांना धर्म बदलून इस्लाम स्वीकारायला सांगितलं. आणि त्यांनी नकार दिला, ठाम नकार दिला. त्यांना अनेक प्रलोभनं दाखवली, भीती घातली, पण ती मुलं आपल्या धर्मावर आणि तत्वांवर ठाम राहिली. इतक्या लहान मुलांचा हा दृढ निश्चय. हो, आणि हे पाहूनच वजीर खान संतापला आणि त्याने त्या दोन्ही मुलांना जिवंत भिंतीत चिणून मारण्याचा हुकूम दिला. अंगावर काटा येतो ऐकून. पण एक मिनिट, गुरु गोविंद सिंग यांच्या 4ही मुलांनी बलिदान दिलं, बरोबर? हो, 4ही मुलांनी. तर मग या बलिदानांमध्ये म्हणजे मोठे साहेबजादे आणि हे लहान साहेबजादे यांच्या बलिदानाकडे वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं का? खूप चांगला मुद्दा आहे हा. हे बघ, मोठे साहेबजादे होते बाबा अजित सिंग आणि बाबा जुजार सिंग. ते चमकाऊरच्या युद्धात हजारो मुघल सैनिकांशी लढता लढता शहीद झाले. ते एक अतुलनीय शौर्य होतं. बरोबर. पण लहान साहेबजाद्यांचं बलिदान हे श्रद्धेची आणि मूल्यांची परीक्षा होती. त्यांनी कोणत्याही शस्त्राशिवाय फक्त धैर्याच्या जोलावर अत्याचाराला तोंड दिलं. अच्छा, म्हणजे ती एक वैचारिक लढाई होती. अगदी. म्हणून त्यांचं बलिदान हे अन्याय आणि जुलूमशाही विरुद्धच्या काय म्हणतात त्याला, एका ठाम भूमिकेचं प्रतीक मानलं जातं. आणि याच अविश्वसनीय कथेला आता एक राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. या दिवसाची अधिकृत सुरुवात तशी अलीकडची आहे ना? हो, अगदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2022 रोजी ही घोषणा केली. 2022 मध्ये? हो, गुरु गोबिंद सिंगजींच्या प्रकाश पर्वाच्या दिवशी, म्हणजे त्यांच्या जयंती दिनी, की दरवर्षी 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल. पण याचा उद्देश केवळ इतिहासाची आठवण करणं इतकाच आहे की यामागे काही मोठा विचार आहे? नाही, यामागे खूप मोठा विचार आहे. आजच्या काळात मुलांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो. अशा काळात आपल्या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी किती धैर्य लागतं हे यातून अधोरेखित करायचं आहे. म्हणजे हा फक्त इतिहासाचा धडा नाहीये? अजिबात नाही. हा वर्तमानासाठी एक नैतिक होकायंत्र देण्याचा प्रयत्न आहे. आता बाल दिवस म्हटलं की लोकांना पटकन 14 नोव्हेंबर आठवतो. साहजिक आहे. तर हा वीर बाल दिवस त्यापेक्षा कसा वेगळा आहे हे पण स्पष्ट करायला हवं. अगदी बरोबर. 14 नोव्हेंबरचा बालदिन हा पंडित नेहरूंचा वाढदिवस म्हणून साजरा होतो. तो मुलांवरील प्रेम आणि त्यांच्या हक्कांचं प्रतीक आहे. पण वीर बाल दिवस हा मुलांच्या शौर्याचा, त्यांच्या त्यागाचा आणि धैर्याचा गौरव करतो. म्हणजे एक दिवस मुलांचं कौतुक करण्यासाठी आहे, तर दुसरा दिवस मुलांकडून प्रेरणा घेण्यासाठी आहे. वाह, खूप छान फरक सांगितलात. म्हणजे थोडक्यात वीर बाल दिवस हा शौर्य, त्याग आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहण्याच्या वृत्तीचं एक जिवंत प्रतीक आहे. हा एक विचार मनात राहतोच की आजच्या जगात जिथे तत्वांशी तडजोड करणं अनेकदा सोपं आणि फायद्याचं मानलं जातं, तिथे त्या 2 लहान मुलांनी आपल्या विश्वासासाठी मृत्यूला कवटाळण्याचं दाखवलेलं धैर्य ते आपल्याला नेमकं काय शिकवतं?